नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025-26 इयत्ता 11वी विषय मराठीची प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका. आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण बघणार आहोत. तुम्ही ते वाचू शकता. प्रथम सत्र परीक्षा 2025-26 गुण आहे, यासाठी 40 वेळ दिलेले आहे, 2 तास. इयत्ता 11वी विषय मराठी. बघा, जिला तुम्ही सामायिक फर्स्ट टर्म एक्झामिनेशन बोलता, प्रथम सत्र फर्स्ट टर्म फर्स्ट सेमेस्टर म्हणता मी, किंवा मिड टर्म एक्झामिनेशन बोलता, तिची मराठीची इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तर जिथे मी तुम्हाला सांगेल तिथे त्वरित स्क्रीनशॉट घ्यायचा. 5 ते 6 मिनिटांमध्ये आपल्याला व्हिडिओला पूर्णपणे एंड करायचं आहे. तर बघा, पहिला विभाग आहे गद्य विभाग, ज्यामध्ये 12 गुण दिलेले आहेत. कृती एकामध्ये म्हटलेलं आहे खालील कृती सोडवा. आता खालील कृती सोडवायच्या आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला हा उतारा दिलेला आहे. हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे. याचा लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या. हा उतारा वाचा आणि त्यावरती काही प्रश्न आहेत ती आपल्याला सोडवायचे आहेत. तर तुम्ही उतार्याचा स्क्रीनशॉट घेतलेला असेल आणि बघूयात त्यावरती काय प्रश्न दिलेले आहेत. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, कृतघ्नता या उतार्यात आलेल्या शब्दाला समानार्थी शब्द सांगता. कृतज्ञता किंवा कृतघ्नता म्हटलेला आहे, यासाठी समानार्थी शब्द जो उतार्यामध्ये आलेला आहे तो लिहायचा आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल त्याचं तो उतारा वाचा आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दुसरं आहे, पुढील खानदेशी वऱ्हाडी भाषेतील शब्दांना प्रमाण मराठी भाषेतील शब्द सांगा. आता प्रमाण मराठी भाषेतील शब्द लिहायचे आहे, जसे की एळी म्हणजे वेळ, नित्य आहे, त्यानंतर अनित आहे, आणि त्याले त्याले म्हणजे काय म्हणतो आपण, त्याला. तर अशा पद्धतीने फक्त प्रमाण मराठी भाषेतील शब्द सांगायचे आहे खानदेशी वऱ्हाडी भाषेतील शब्दांसाठी. त्यानंतर आहे तिसरा, बहिणाबाईंना जाणवलेले माणसाचे रूप. तर कोणते बहिणाबाईंना माणसाचे रूप जाणवले ते लिहायचे आहे. त्यानंतर आहे चौथा, माणसा माणसा कधी होशील माणूस या ओळीतून व्यक्त झालेला बहिणाबाईचा विचार तुमच्या शब्दांत 10 ते 12 ओळीत स्पष्ट करा. माणसा माणसा कधी होशील माणूस या ओळीतून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुम्हाला फक्त तुमच्या शब्दांत मांडायचा आहे, किंवा माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव सांगायचा आहे. ओके, तर बघा, हा उतारा होता, तुम्ही वाचलेला असेल. जाऊयात पुढे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मध्ये पुढील उताराच्या आधारे खालील कृती सोडवा म्हटलेला आहे. आता अजून एक उतारा दिलेला आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ओके, हा उतारा आहे. 3 सेकंदाचा वेळ देतोय, लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट घ्या. आता बघूया काय प्रश्न आहे. सर्वात पहिला प्रश्न दिलेला आहे, मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ. तर तो ग्रंथ लिहायचा आहे. त्यानंतर आहे दुसरा, भटकंती या शब्दाला उतार्यात आलेला शब्द सांगा. भटकंती या शब्दासाठी उतार्यात जो शब्द आलेला आहे तो शब्द विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे, मानवी जीवनातील भाषेचे महत्त्व सांगा. आता मानवी जीवनातील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भाषेचे महत्त्व सांगायचे आहे. आता पद्य विभाग आहे, ज्यासाठी 8 गुण आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही तुमच्या इयत्ता 11वीच्या प्रथम सत्र 2025-26च्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला आमच्या ॲपमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत PDF स्वरूपात. जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, त्यासोबत तुमचे इतर विषय असतात सायन्सवाल्यांचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी. तर ॲप्लिकेशनमध्ये जा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोचा पेपर तुम्हाला तिथे मिळेल, प्रॅक्टिस पेपर. त्याचसोबत PCMB 11वी सायन्सचे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजीचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, चॅप्टर वाईज IMP क्वेश्चन्स फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, मॅथचे आणि बायोलॉजीचे तुम्हाला आमच्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतात. तर ॲप्लिकेशनचं नाव आहे मास्टर वैभव हिरे, हाच लोगो आहे आणि हेच नाव आहे. प्ले स्टोअरला जाऊन सर्च करा, तिथून डाउनलोड करा आणि ॲपमधनं तुम्ही तुमच्या एक्झामची प्रिपरेशन करू शकता. फर्स्ट टर्म एक्झामिनेशन असेल किंवा ॲन्युअल एक्झामिनेशनची देखील तुम्ही आत्तापासून प्रिपरेशन करू शकता, कारण सगळे चॅप्टर वाईज IMP क्वेश्चन्स तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतात. जाऊया पुढे. पद्य विभाग, ज्यामध्ये आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो गुण 8 आहे यासाठी. आणि झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ. तर ही कविता दिलेली आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. इथे कविता दिसत आहे, लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट घ्या. आता बघूयात काय म्हटलेलं आहे. तर यामध्ये म्हटलेलं आहे, पुढील कृती सोडवा. कृती सोडवायच्या विद्यार्थी मित्रांनो, पोपटी स्पंदनासाठी म्हणजे आता मध्ये म्हटलेलं आहे, पोपटी पानात जाण्यासाठी, आहे उत्साहात सळसळण्यासाठी, आणि आहे पानांचे विचार होण्यासाठी. त्यानंतर दुसरा आहे, तो फाया कानी ठेवू म्हणजे काय म्हटलेलं आहे. 3 आहे, मध्ये तुम्हाला सुगंधी वृत्ती जोपासू. त्यानंतर आहे, अत्तराचे स्प्रे मारू. आणि तिसरं आहे, कानात अत्तर ठेवू. काय आहे ते तुम्हाला योग्य उत्तर लिहायचं आहे. परिच्छेद वाचल्यानंतर, कविता वाचल्यानंतर तुम्हाला उत्तरे देता येतील. त्यानंतर आहे, कवितेत आलेली यमक जोडी लिहायची आहे. 2 कवितेत आलेल्या यमक जोडी तुम्हाला लिहायच्या आहेत. कविता वाचा आणि ज्या यमक जोडी तुम्हाला आलेल्या आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. जसे की जाऊ, गाऊ ही यमक जोडी झालेली आहे, बरोबर. अशा अजून असू शकतात. तुम्ही वाचा आणि उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जाऊया पुढे. वरील काव्याचे रसग्रहण करा. 10 ते 12 ओळीत लिहा. रसग्रहण करायचे आहे त्या काव्याचे आणि 10 ते 12 ओळीत तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे, नाटक साहित्य प्रकार परिचय म्हटलेला आहे. कृती 3, खालील कृती सोडवा. आता खालील कृती तुम्हाला सोडवायची आहे. यामध्ये पहिला आहे, एका साहित्य प्रकाराचे नाव. कोणते एका साहित्य प्रकाराचे नाव लिहायचे आहे. सर्वप्रथम इथे स्क्रीनशॉट घ्या. हा तुम्हाला परिचय दिला आहे, उतारा दिलेला आहे.
कथावरती, कादंबरीवरती, तर तुम्ही वाचू शकता. तो स्क्रीनशॉट घ्या आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा तुम्ही आता प्रयत्न करा. सर्वात पहिला आहे एक साहित्य प्रकाराचे नाव लिहायचे आहे कोणते एका. त्यानंतर आहे उतार्यात आलेल्या 2 नाटककारांची नावे. उतार्यात आलेल्या 2 नाटककारांची तुम्हाला नावे लिहायची आहेत. जी उतार्यामध्ये आलेली आहेत तीच लिहा, बाहेरची लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर आहे टिपा लिहा. नाटकातील व्यक्तिरेखा यावरती टिपा लिहायची आहे किंवा नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण उतार्याच्या आधारे स्पष्ट करा. नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण उतार्याच्या आधारे तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. त्यानंतर चौथा आहे कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप किंवा मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग तुम्हाला लिहायचा आहे. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. आता आहे तुम्हाला उपयोजित लेखन. उपयोजित लेखन तुम्हाला दिलेलं आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे कृती 4 मध्ये पुढील कृती सोडवा. सूत्रसंचालक होण्यासाठीची पूर्वतयारी, वाचन व आवाजाची जोपासना या 2 मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा आहे सूत्रसंचालन करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे स्पष्ट करा. आणि तिसरा आहे मुद्रित शोधनातील नजर चुकीने राहिलेली चूक अर्थाचा अनर्थ करते या विधानाची सत्यता स्पष्ट करा. त्यानंतर चौथा आहे तुम्हाला खालील खुणांचा अर्थ स्पष्ट करा. खुणा दिलेल्या आहेत आणि त्यांचा अर्थ वगैरे स्पष्ट करायचा आहे. खुणा आणि त्या खुणेचा अर्थ काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर व्याकरण आहे. तुम्हाला व्याकरण घटकांवरती आधारित कृती, ज्यासाठी 12 गुण दिलेले आहेत. कृती 5 ज्यामध्ये म्हटलेलं आहे खालील कृती सोडवा. आता खालील कृती सोडवायच्या ज्यामध्ये आहे आपल्याला आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे या वाक्यातील कोल्हा या शब्दांतून व्यक्त होणारा लक्षार्थ लिहायचा आहे. अमध्ये आहे तुम्हाला धूर्त माणसे. त्यानंतर आहे तुम्हाला आमध्ये मळ्यातील मका खाणारा आणि ईमध्ये आहे जंगलातील धूर्त प्राणी. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा माझ्या मना बन दगड या वाक्यातील शक्ती तुम्हाला ओळखायची आहे. वाक्यातील फक्त शब्दशक्ती तुम्हाला ओळखून लिहायची आहे. त्यानंतर तिसरा आहे पुढील काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखायचा आहे. तर आहे खडक काळजी घोटुनी तुमचे मनगट बाहू घडलेले कडे पारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले काबूल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले. तर फक्त काय ओळखायचं होतं तुम्हाला यामध्ये काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखायचा आहे जो काय असेल तो. त्यानंतर आहे चौकटीत काव्यगुण लिहायचा आहे तुम्हाला. आता याचा स्क्रीनशॉट घ्या आणि काव्यगुण लिहायचा आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला सुबत काव्यरचना. तर याचा काव्यगुण काय होतं, माधुर्य होतं की दुसरा काय होतं, कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि याची उत्तर लिहा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 11वी विषय मराठीची ही कृतीपत्रिका होती, जी तुम्हाला आम्ही प्रश्नपत्रिका तुमच्या स्क्रीनवरती दाखवली. अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका फक्त तुमचा सराव करून घेण्यासाठी म्हणजे प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला देण्यात आलेली आहे. ही तुमच्या 100% कॉलेजमध्ये येणार याची काही गॅरंटी नाही आहे. परंतु जर तुम्हाला हिचं PDF हवं असेल या प्रश्नपत्रिकेचं तर प्लेस्टोरला जा, तिथून आमचं ॲप डाउनलोड करा मास्टर वैभव हिरे आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मिळतील. मराठी, इंग्लिश आणि PCMB फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यासोबत तुमची एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी तुमचे फिजिक्सचे चॅप्टर वाईज IMP क्वेश्चन्स, केमिस्ट्रीचे चॅप्टर वाईज IMP क्वेश्चन्स आणि बाकी मॅथ आणि बायोलॉजीचे देखील चॅप्टर वाईज IMP क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स परीक्षेसाठी तुम्हाला बघायला मिळतात MCQ VSAचे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना या सामायिक प्रथम सत्राच्या मराठीच्या पेपरसाठी शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.